त्यात राजकारण काय, किशोरी पेडणेकरांनी आता सवाल उपस्थित केला। शाळेच्या पहिल्या दिवशी राजकारण करण्याचा प्रयत्न करणं, आमदार अतुल भातखळकर यांनी आता या मेलोडी चॉकलेट वाटपावर टीका केली आहे। मुळात अतुल भातखळ आहेत ना, तेच लहान बुद्धीचे आहे। वाईट कसंही काही बोलतात ते आम्ही अनेक वर्ष आहे। लहान मुलांना चॉकलेट आणि त्यात ज्याला देशात मान्यता विदेशात मान्यता प्राप्त झालेलं मेलोडी जर वाटलं, त्याच्यात कुठलं आलं राजकारण? उलट आम्ही म्हणतो खुद खाओ और जान जाओ। मला असं वाटतं की आजचा दिवस हा शाळेच्या प्रवेशाचा आनंदाचा दिवस आहे। अशा दिवशी सुद्धा काहीतरी राजकारण करण्याचा प्रयत्न करणं आणि ते सुद्धा लहान विद्यार्थी मुलांच्या जीवावर, यातून किती अक्कल शून्य आणि विरोधक बेमुरवतखोर झालेले आहेत हेच यातून स्पष्ट होतं। नमस्कार, मी मेघना घाग। बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीने। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला रिपब्लिकन सेनेचा विरोध पाहायला मिळतोय। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली आहे। अन्यथा मुंबईत चक्काजाम आंदोलनाचा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय। राज्य सरकारनं उपवर्गीकरण रद्द करावं, अन्यथा मुंबईत चक्काजाम आंदोलनाचा इशारा यावेळेस पाहायला मिळतोय। उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे। उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे। फडणवीस सरकार हा भावाभावांमध्ये झगडे लावून उपवर्गीकरण करत आहे, तरी आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की जर आपण हा उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द केला नाही तर येत्या 26 तारखेला आनंदराज आंबेडकर साहेब, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये महामोर्चा निघणार आहे। त्या महामोर्चात मुंबईत जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जोपर्यंत उपवर्गीकरणाचा निर्णय तुम्ही रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमधून हलणार नाही। या ठिकाणी असा इशारा आज मी रिपब्लिकन सेनेचा प्रवक्ता म्हणून आपणास देतो। तांदूळवाडीतील अपघात प्रकरणात नगरपालिकेच्या व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। मृतांचं पार्थिव घरी नेताना अडचणी आल्यात। नगरपालिकेच्या 3 शववाहिका धुळखात पडल्यात असा आरोप भाजपचे माजी शहर अध्यक्ष विक्रम शिरसाटांनी केलाय। परिषदेसाठी आणि त्यासाठीचा हा व्हीप जो आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपचा व्हीप पाहायला मिळतो। मतदारांना शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून व्हीप जारी करण्यात आलाय। व्हीप देताना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे देखील उपस्थित होते। पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हीप बजावण्याचं काम सुरू आहे। व्हीप बजावल्यानंतर आता भाजप मतदारांची ठाण्यात सहल देखील जाणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजपची ही सहल रणनीती पाहायला मिळते। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूया। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांची सहल गेल्यानंतर आज भाजपचे नगरसेवक आणि विधान परिषद निवडणुकीचे जे मतदार आहेत ते सहलीसाठी रवाना होत आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर हे सगळे नगरसेवक आहे आता थोड्याच वेळामध्ये खरं तर नाशिकहून निघणार आहे। खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स जे आहे ते चर्चेत आलेलं आहे आणि या ठिकाणी बघितलं तर भाजपचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं खरं तर मतदारांना जे आहे भाजपच्या मतदारांना व्हीप देखील बजावण्यात आलेला आहे। पक्षादेश आदेश जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत शहराध्यक्ष आहे, काय सांगणार? खरं तर व्हीप देखील काढण्यात आलेला आहे। महायुतीचे सगळे नगरसेवक जे आहेत ते आता हॉटेलमध्ये जाणार आहे। हॉटेल पॉलिटिक्स हे पुन्हा सुरू झालेलं आहे। मतांची फाटाफूट होण्याची शक्यता आहे? अजिबात नाही। 100% मत 100% महायुतीला मिळणार आहे, परंतु निवडणुकीचं ती एक पद्धत म्हणून आपण ज्या सूचना देतो किंवा व्हीप म्हणा बजावतो त्याप्रमाणे आपण नगरसेवकांना देत आहोत। जे नगरसेवक मतदार आहेत त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदय मार्गदर्शन करणार आहे। त्यांनाही त्याच्यातला अनुभव आहे, त्याच्याकरता आम्ही त्यांना तिकडे नेत आहोत। भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार शहराच्या अध्यक्षांनी जो कोणी महायुतीचा आमचे उमेदवार आहे नरेंद्र भिकाजी दराडे यांना मतदान करावं असं एक आदेश पारित केलेला आहे। ज्या भारतीय जनता पार्टीच्या घटनेमध्ये तरतूद आहे 25 कलमामध्ये
का पक्षाने जर एखाद्याचं नावाने जर कधी पत्र दिलेलं आहे तर त्या सूचनांचं पालन करावं. त्या सूचनांचं पालन करण्याबाबतचे ते पत्र आहे. महायुतीचे उमेदवार जे आहेत त्यांचा मार्ग कुठेतरी विजयाच्या दृष्टीने सुकर होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. महेश माले, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.